या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। दुपारपासून तुम्ही असेच अस्वस्थ मगाशी मला मस्करी वाटली, पण आता झोपायचं सोडून तुम्ही इथे। तुमचा उलटा प्रचार सुरू झालाय। म्हणजे तुम्ही तुमचंच खरं करताय, नवऱ्याला बेड्यात अडकवलायसा। ते मी फक्त तुमचंच ऐकतोय, साधं बायकोला आरतुर बी करता येत नाही, असं लय काय काय अहो असतात। अंजलीबाई आहेत की नाही, माझा एक बी शब्द खाली पडू देत नाहीत। होय, मी सांगाल ते ऐकतात त्या। आज स्वयंपाकाला काय करू? काय करूया? तुम्ही सांगाल तसं, तुमचा शब्द प्रमाण। जय किसान पॅनेलच्या अंजलीताई गायकवाड नवऱ्याला मुठीत ठेवतात, तसं तुम्हा सगळ्यासनी बी मुठीत ठेवल। जरा नीट विचार करा। कारभारी, जेवण आणलंय, जेवून घ्या। आज राज्याला राणादान रस्ता मंडळ ठेवले, म्हणजे आता रस्ता मंडळ करून प्रचार करल्यात अपोजिट पार्टी। आणि जोपर्यंत आम्हाला पटत नाही की तू हे प्रचारासाठी करत नाहीस तोवर आम्ही इथनं हालणारच नाही। वहिनी, एक नंबर रस्ता झालाय बघा तुमच्या हातचा। कारभारी, मी यांना सुद्धा जेवण वाढू का? नाही, म्हणजे आलेल्या पाहुण्यांना उपाशी ठेवणं बरोबर नाही। हो हो हो, ए अगं कुठे कापली तुझं? तू झाली की जेवण आमची, तुला काय धाक आहे का नाही माझा? अरे बायकोला असं बोलू नये। तुम्ही कसं धाकात ठेवलंय का नाही, तसंच धाकात ठेवायला पाहिजे। मी काय धाकात बिकात ठेवत नाही अंजलीबाईसनी। म्हणजे आतापर्यंत माझ्या कानावर पडत होतं ते राणाचं सोंग होतं, तर बायकांच्या तेवढीच कमी असेल तर मग का उभं केलं तुमच्या बायकोला इलेक्शन? त्यांच्या कुबड्या घेऊन इलेक्शन लढवताना कुठे गेला होता तुमचा पुरुषार्थ? अहो, नवरा बायको समान हे आधीच कळलं असतं ना, तर आमचे संसार आतापेक्षा अधिक सुखाचे झाले असते। सॉरी, लोकांचं ऐकून आपण आपल्यातल्या गोष्टी ठरवायच्या नसतात, हे कळलंय मला। सॉरी पेक्षा तुम्हाला हे समजणं महत्वाचं। प्रचार कसा करत होता ते सांगा। अहो, आम्ही कधी काय चुकीचं करू असं काय वाटतं काय तुम्हासनी? या बघा, इथनं पुढे खात्री घेतल्याशिवाय वहिनींवर बोट दावायचं नाही। तुम्हीच म्हणला होता ना वा, घरात राजकारण करायचं नाही म्हणून। आम्ही आता बाहेर जातो। हा, आम्ही गेलो की तू समजा साहित्य घेऊन देवळाच्या पाठी ये, आणि तो पप्प्या तिकडे समधी माणसं गोळा करून बसला असेल। आम्ही निघतो पुढे, तुला जेवढं सांगितलंय तेवढं कर। सकाळच्याला वाचल्या, आता नाही वाचल्या। तुम्ही वाटायला आणलेलं सगळं सामान माझ्याकडे। हो वहिनी, त्याला राणादाला जाऊन सांगूया सगळं, त्याशिवाय सुधारायची नाही। रात्रीत वावर नांगरून टाकल्याचं कळलं। काय करून ठेवू? टमाटे तोडायचा खर्च बी निघाला नसता। पण एकदा सांगायचं तरी, आपल्याच मेहनतीच्या पिकावर असं कोण नांगरून टाकते व्हय? मी बी त्याला हे सांगत होतो। काय चालतो कुठून नांगरलं मी, इलाजच नव्हता दुसरा। अहो, पण सूरज भाऊजींनी नवीन बिझनेस सुरू केलाय, माहित नव्हतं का तुम्हाला? होय, त्याच्याकडे अशा छोट्या मोठ्या ऑर्डर येतात। हो, त्यातनं काहीतरी झालं असतं। अहो, काय होणार राणादा, मार्केट यार्डातच दर कमी आहे, मग आपला माल चढा भावानं कोण घेईल? अहो, पण म्हणून हे असं खचून जाण्यातही काही अर्थ नाहीये। अहो, शेतकऱ्याच्या मेहनतीलाच काय अर्थ उरला नाही, त्याला काय करणार? नाही, असं नाहीये, यावर काहीतरी उपाय असणारच ना। सगळाच घोळ आहे अंजली, आपलं बी चुकतंय जरा जरा। टोमॅटोला भाव आला की सगळी टोमॅटोच लावतात, कांद्याला भाव आला की सगळीकडे कांदाच कांदा, नाहीतर मग ऊस लावून शेतकरी रिकामे होतात। जमिनीचा कस गेला म्हणून खताचं कर्ज काढलं ₹1,00,000। आता ती कसं देऊ?
काय समजेना बघरा दादा. जमिनीचा कस कमी झाला हे खरंय, तरी मी सांगत होतो समध्यासने हे केमिकल अशा फवारण्या वापरू नका, सेंद्रिय करा. अहो आता आपण पुढे काय करायचं ते ठरवूया. माझं तर काहीच डोकं चालणं झालंय. एकट्या तुकाचा प्रश्न नाही आहे हा, अख्ख्या गावातल्या शेतकऱ्यांची हीच कंडिशन आहे. लय आधी साहेबांनी नव्या पद्धतीनं शेती करायचा प्रयत्न केला होता, पण साहेब वळले राजकारणाकडे, त्यामुळे ते राहून गेले. अंजली, तू साहेबांच्याशी कॉन्टॅक्ट करून बघ जरा. होय, आबसने विचारा, ते काहीतरी तोडगा सांगतील. चालेल, मी आता लगेच आबांशी बोलते. ज्वारीचं पोत आण. तू केदा काय बी माळवं लागलं तर आमच्या मळ्यातनं घेऊन जा. गावातले तुकाराम दादा आहेत ना, त्यांनी यावेळेला शेतात टोमॅटो लावला, पण यावेळी टोमॅटोला काहीच भाव आला नाही, म्हणून रागारागात त्यांनी त्यांचं अख्खं शेतच नांगरून टाकलं. आता हा प्रॉब्लेम फक्त तुकाराम दादांचा नाहीये, गावातल्या सगळ्या छोट्या शेतकऱ्यांचा. मी कोल्हापुरातल्या शेती विभागातल्या ऑफिसात फोन करतो, तू तिथल्या तज्ज्ञांना जाऊन भेट. बाहेरच्या देशात आणि आपल्या देशात सुद्धा शेतीचे असे वेगवेगळे प्रयोग होतात. आपण फार मागे आहोत. आपण पण असं प्रगत तंत्रज्ञान आणलं पाहिजे. म्हणजे लई महाग असणार, आपल्याला परवडेल, पण इतर शेतकऱ्यांना परवडेल का? त्यासाठीच तर मार्गदर्शन घ्यायला जायचंय आपण. तिच्याशी लग्न कशाला केलं मी? तिला राजनंदिनी बनवण्यासाठी केलं, बरोबर का नाही? बरोबर ना? मग ती अशी गायब होऊन कशी चालेल? ती अशी गायब होता कामा नये झेंडे, ती अशी गायब होता कामा नये. सरांच्या नावाचं मंगळसूत्र घालून मिरवायला काहीच वाटत नाही. काळजी नाही घ्यायची सरांची. मॅम नाही. शट अप. यापुढे तुझ्यामुळे जर सरांच्या तब्येतीला काही झालं ना, तर तुझी गाठ माझ्याशी आहे, हे लक्षात ठेवायचं. तुमच्या दादासाहेबांनी निर्णय घेतलाय, पंतांना बोलावून घेतलंय, म्हणजे त्यांनी नीटपणे समजून उमजूनच निर्णय घेतला असेल ना. जर राज्याभिषेकाचं ठरलं तर एक करायचं, आपण राहायचं सोबत, पण एक काम धड होऊ द्यायचं नाही. करणे मालक सांग, 2 करणे लावून काही होऊचं नाही, 5 करणे लावून सांग. आवाज मोठो ठेव म्हणा. हा, आणि मांगराच्या दिशेत करण्याची तोंडा वळव. काय कुठतास मगापासून? काळ्या कुट्टय कोणा? अरे तो बापाशीचा ऐकून लग्नात उभं राहिलो ना, म्हणा त्या काळ्या कुट्टय. आतावरून फक्त असं वाटत होतं की तुला तुझ्या हक्काचं काहीतरी मिळावं, पण आता आपल्या दोघांच्या हक्काचं कोणतरी येणार आहे. मला असं वाटतंय आपण हे आता घरात सांगितलं तर कदाचित अडचण येईल. कसली अडचण? हो, आता सगळे तुम्हाला आर्मीत परत पाठवायला तयार झालेत, आणि आता हे कळलं तर काळजीपोटी तुम्हाला जाऊ देणार नाहीत. मिस्टरांवर सतत चिडत असता तुम्ही. खरंय, खरंय म्हणतात ते. असं काय नाही, पण काय प्रेमाचं आहे? हा, प्रेमाने रागवते. काय हो? नाही असे नाही करत, लय रागवले बोलले. मग रिक्षाचा आवाज जास्त येतो की वहिनींचा? जास्त येतो. मला ना काही कळतच नाही. एकदा म्हणते त्याला सांग मी परत भेटणार नाही, आता म्हणते त्याला विसरायचं नाही. नक्की प्लॅन काय यार तुझा? बेबी, त्याला पॉलिटिक्स म्हणतात, पॉलिटिक्स. काय? तू फक्त मी सांगते ते कर ग, मग बघ तुझा कसा फायदा होतो ते. चॅलेंज तर तू जिंकलीस. चॅलेंज जिंकल्यानंतर तू गुरुनाथला डिवोर्स देणार नाहीस असं ठरलं होतं ना. मी यांना डिवोर्स देणार हे नक्की आहे, आणि यात बदल होणार नाही. मग जर ते आधीच ठरलेलं होतं तर कशासाठी हा सगळा अट्टहास? कारण मला यांना हे दाखवून द्यायचं होतं की शन्याचं तुमच्यावरती नाही, तुमच्या पैशावरती प्रेम. सर, ही किल्ली यापुढे मी कामाला नाही येऊ शकणार. काय झालं? काय सांगायचं सर, आता दिवस कसे फिरतात हे तर माहितीच आहे तुम्हाला. मी पूर्वी एका मोठ्या कंपनीत CEO होतो.
माझी कंपनी एका मोठ्या कंपनीनं टेक ओव्हर केली आणि म्हणून ड्रायव्हर म्हणून जॉब करावा लागला मला. पण मी आता माझ्या लायकीचं काहीतरी काम शोधणार आहे.